नमस्कार। आज आपण सहजरित्या या ठिकाणी नर्मदाष्टक परिवाराचा कार्यक्रम असल्याने या ठिकाणी आणे झालं। आल्यानंतर या ठिकाणी सत्यात जेव्हा नदीमध्ये पाऊल ठेवलं तेव्हा अतिशय भयानक परिस्थिती होती। या ठिकाणची परिस्थिती कशी आहे यासाठी आपण डॉक्टर सुनीलजी वाघमारे, इंद्रायणी सेवा फाउंडेशन सचिव आणि आमचे नर्मदा परिक्रमावासी संजयजी खापरकर आणि पवना नदीवर जे कार्य करतात ते समाजसेवक या ठिकाणी आहेत। नमस्कार। या ठिकाणी इंद्रायणी बाबत आताची सत्यता काय आहे? तर इंद्रायणी बाबत रोजची सत्यता जर बघितली तर इंद्रायणीचा आता अक्षरशः गटरगंगा झालेला आहे। आता तुम्ही हे पाणी बघू शकता की याच्यामध्ये म्हणजे ही प्युअर जसं गटरमधून वाहते पाणी त्याप्रमाणे नदीचा प्रवाह दिसतो आणि नदीमध्ये मासे मृत झालेले आहेत। आता म्हणजे असं आम्ही प्लॅस्टिक काढताना त्याच्यामध्ये पूर्ण असं मासे मृत पावलेले असे वाहत येत आहेत आणि प्लॅस्टिक कचरा हे सर्व या नदीमध्ये या ठिकाणी नर्मदा मैयाची परिक्रमा जे करतात ते संजयजी आहेत। काय वाटते तुम्हाला याबाबत? याबाबत असं वाटतंय की जे नर्मदेचं जे पाणी अतिशय स्वच्छ आहे आणि आपली इंद्रायणी जी गटरगंगा झालेली आहे तिला हे आमच्याकडून दुःख बघायला जात नाही आणि जशी नर्मदा स्वच्छ वाहते तशी हे इंद्रायणी सुद्धा स्वच्छ व्हावं अशी आमची मनापासून। या ठिकाणी पवना नदीवर काम करणारे समाजसेवक आहेत। आपली काय इच्छा आहे बरं माऊली? माऊली, नदी आहे तर जीवन आहे निश्चितच, आणि शेवटी हिला जर आपण घाण करून जर पाप करत असेल ना त्यात काही टाकलं तरी पुण्य मिळणार नाही। ही जर समज माऊलीने सगळ्यांच्या मनात रुजवली तर खरंच आपण सुखी होऊ। दुसरा कुठला मार्गच नाही, कारण की हा जो प्रकार हा वेड्याचा बाजार आहे सगळं, याला काय अर्थ नाही। त्यामुळे जे होईल लोकांनीच केलं तर काय तर अवघड आहे। रामकृष्ण हरी। आपण पाहू शकता हे पाणी किती खराब झालं की ते अक्षरशः या ठिकाणी जर मासे यापेक्षा कोणतं दुर्दैव आहे की ह्या नदीमध्ये हा सगळे मासे मरायला लागलेत। जर पाणी अस्वच्छ आहे का कसं आहे हे आपण पाहू शकता। फार कठीण परिस्थिती आहे, कारण माशांचं जीवन सुद्धा अतिशय भयानक झालेलं आहे, वस्तुस्थिती आहे। त्यामुळे विचार पडलाय की ही नदी आहे, मात्र त्याबाबत सत्यता आज जेव्हा आलो तेव्हा अतिशय वाईट वाटलं। इथे वाईट म्हणजे भयानकच वाटलं। आपण पाहू शकता हा मासा, या नदीतलं पाणी किती घाण असेल आणि याचे शरीरावर होणारे परिणाम काय होऊ शकतात यावर विचार करावा का नाही हा प्रश्न पडलेला आहे। आपण हे बघू शकता, हे बघू शकता सगळं घाण, अतिशय घाण पाणी आहे, वास मारते। या ठिकाणी सगळे मासे मेलेलेच आहेत। या ठिकाणी जी वस्तुस्थिती आहे ही बदलणे काळाची गरज आहे। माऊली इंद्रायणी आहे आणि पाणी हे जीवन आहे, मात्र अतिशय भयानक अवस्था आपण पाहू शकता।
बघा त्या पोरीने आणले. घ्या तिला घ्या व्हिडिओ, तिला घ्या. हे बाळा, हे कुठे मेले मासे? मासा कुठे होता हा? त्या पाण्यात होता का? सगळे मेलेले वाहत आहेत ना? लई आहेत का? अरे बाप रे, पाणी लई खराब आहे ना? लई खराब आहे. तू पोहती का याच्यात? कोण कोण पोहत? आता पोहत नाही, खराब पाणी आहे म्हणून पोहत नाही. बघा, या लहान मुलाचं सुद्धा पोहणं सुद्धा या माशांमुळे आणि या केमिकलच्या पाण्यामुळे पोहणं थांबलेलं आहे. नवरक्त असून सुद्धा हे पोहू शकत नाही. यापेक्षा कोणतं दुर्दैव म्हणावं. या ठिकाणी आपण पाहू शकता हे मासेच सगळीकडं आहेत आणि या मेलेले मासे जर या ठिकाणी दिसत आहेत तर पाणी किती स्वच्छ आहे आणि कशा पद्धतीनं आहे. सगळे मासेच मासे आहेत. मंगरूळ मासा आहे हा, मंगरूळ मासा आहे. अरे बाप रे, फार अवघड आहे.